आपल्या पेपरला फक्त या ठिकाणी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी पहा. आपल्याला या ठिकाणी जर पास व्हायचं असेल तर आपल्याला रगडके मेहनत करणे होगी पहा. आपल्याला बघा 12-12 घंटे अभ्यास करावा लागणार आहे, कारण की ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी आपला निकाल ठरवू शकतो. जो या ठिकाणी निश्चय करेन की हा जो काही पेपर आहे हा माझ्या जिंदगीमधला एकदम बेस्ट पेपर असणार आहे, यामध्ये मी पास होणारच असा दृढ निश्चय करून जो बसेल तो नक्कीच या ठिकाणी बघा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की पहा, परीक्षा पेपरच्या आधी आपल्या मनामध्ये पेपर आपण जिंकलेला असतो पहा. आपल्या मेंदूमध्ये आपण पेपर जिंकलेला असतो. मेंदूमध्ये पास झालेला असतो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळे प्रश्न मित्रांनो IMP प्रश्न आपण घेतलेले आहेत. कुठेही डायव्हर्ट होऊ नका. सगळं काही बंद करा. फोन एकदम बघा या ठिकाणी सायलेंट करून ठेवा आणि निवांत कानामध्ये हेडफोन घाला आणि व्हिडिओ पहा. नक्कीच तुमचं यश आपलं वाट पाहत आहे. आणि मित्रांनो पहा, आता वेळ कमी आहे पहा. फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो फक्त या ठिकाणी ₹399 आपण PDF लॉन्च केलेली मित्रांनो. या PDF मध्ये तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी म्हणजे वन लाइनरमध्ये पटपट पटपट रिव्हिजनसाठी जे काही प्रश्न आहेत बघा ते आपण इन्क्लूड केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतो पहा. पैसे कधीही कमवू शकतो, परंतु जो काही पेपरचा टायमिंग आहे, पास होण्याची जी काही आपली पद्धत आहे आणि जो काही आपलं आकलन क्षमता आहे ती परत परत येत नसते पहा. त्यामुळे पैशाकडे पाहू नका. ₹399 जो काही पिवळ्या पट्टीवरती आपला नंबर दिसतोय त्यावरती फोनपे, गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून घेईल. आता या ठिकाणी एवढं घेणं शक्य नाही पहा. तुम्ही चालता बोलता त्याची रिव्हिजन करू शकता आणि लवकरात लवकर पास होऊ शकता. तेव्हा लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो ₹399च्या PDF घ्यायच्या आहेत. फास्ट रिव्हिजनसाठी या PDF असणार आहेत. पैशाकडे पाहू नका. तुम्ही कधी पण पैसे कमवू शकता. परंतु हा जो काही वेळ आहे हा आपल्याला परत परत येणार नसतो. करा जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल TAT भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यावरती रोजच्या अपडेट जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील त्याच्या PDF तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली पहा. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की बाल विकासाच्या संदर्भामध्ये आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. काय पहा, की विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते का, हे चुकीचं आहे. बाकी सगळे मित्रांनो या ठिकाणी बरोबर विधान आहेत पहा. बालवाडी आणि अंगणवाडी याचं शिक्षण कोणत्या अवस्थेमध्ये दिलं जातं? तर मित्रांनो बालवाडी आणि अंगणवाडी याचं जे काय मित्रांनो शैशवावस्था यामध्ये हे दिलं जातं पहा. लक्षात घ्या, शैशवावस्था. संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलं आहे? या कादंबऱ्याचं लेखन मित्रांनो कोणी केलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील यांनी केलेलं आहे पहा. लक्षात ठेवा मित्रांनो, की विश्वास पाटील यांनी याचं योग्य उत्तर आहे पहा. रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा. तर कोणता काळ आहे मित्रांनो यामध्ये? तर रीती भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ आपलं याचं बरोबर उत्तर आहे मित्र. लक्षात ठेवा, रीती भूतकाळ. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर विद्वान हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा तत्सम शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 तत्सम शब्द आहे पहा. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडलं या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? तर या वाक्यामध्ये मित्रांनो भावकर्तरी प्रयोग आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 भावकर्तरी प्रयोग. नेक्स्ट आहे पहा, मजस मसज सतनग हे कोणत्या वृत्ताचे गुण आहेत? तर मित्रांनो हे कोणत्या वृत्ताचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत पहा. यापैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर मित्रांनो गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर लक्षात घ्या कोणता शब्द आहे? दुर्जन हा शब्द मित्रांनो. या ठिकाणी सगळे हे एक समान आहेत, परंतु दुर्जन हा वेगळा शब्द आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर मित्रांनो कादंबरी कोणती आहे? तर मुडस याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा मुडस. जयंताने मध्येच विचारलं कोण होते? या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलं आहेत? तर किती विरामचिन्ह मित्रांनो या वाक्यामध्ये आले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 विरामचिन्ह आलेले आहेत पहा. पुढील शब्दाचा आपल्याला या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. अश्वला या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता आहे? नसलेला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. नसलेला. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा शाखा.
याचं बरोबर उत्तर आहे पहा. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. जहाल या शब्दाचा. तर मित्रांनो, जहालचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक 3 मवाळ. लक्षात ठेवा, मवाळ. अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा, फक्त 399 रुपयाला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो, लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो, 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. पुढील म्हण पूर्ण करा. टिंब टिंब पदरी पडलं झोंड. तर याचं योग्य उत्तर काय होईल? लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 हसून गेलं गोड. हसून केलं पदरी पडलं झोंड. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा कोणता समास असतो? तर या समासाला काय म्हणतात मित्रांनो? तर बहुव्रीही समास म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 बहुव्रीही समास. पुढीलपैकी भाववाचक नसलेलं नाव आपल्याला शोधायचं आहे. भाववाचक नसलेलं नाम. तर मित्रांनो, स्वतंत्र ऑप्शन क्रमांक 4 हे काय मित्रांनो? भाववाचक नसलेलं नाम आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, साध्यावर आधारित, वैद्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारामध्ये पडतात? तर असे जे काही भेद आहेत मित्रांनो, ते कोणत्या अलंकारावरती पडतात? तर दृष्टांत अलंकार. ऑप्शन क्रमांक 1 दृष्टांत अलंकार. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखायचा आपल्याला. निश्चितपणे पुरुषवाचक शब्द कोणता आहे? तर क्लास याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर पुढीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? फोटो हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील वाक्यामधील नाम हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. तर मित्रांनो, हे कोणत्या विभक्तीमध्ये आलेलं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्या विभक्तीमध्ये आलेलं आहे? तर तृतीय आणि एकवचनी. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? नोकरीसाठी केलेला अर्ज. तर मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्शन्स क्रमांक 4 व्यावसायिक पत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं आहे पहा. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं आहे? चला सांगा पटकन. कठोर व्यंजन कोणतं आहे? बरोबर आहे सर्वांचं. कठोर व्यंजन कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. पुढील वाक्यामध्ये किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर मित्रांनो 2 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बालमानसशास्त्राचे प्रश्न पाहूयात. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर अशी जी काही व्याख्या आहे मित्रांनो, ही कुणी केलेली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 वॉटसनने केलेली पहा. लक्षात ठेवा, वॉटसन. नेक्स्ट पहा, एखाद्या मोठ्या समूहाचं वर्णन काही प्रसंगामध्ये कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती अत्यंत उपयुक्त असते? तर कोणती असते मित्रांनो? सर्वेक्षण. ऑप्शन क्रमांक 2 सर्वेक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कातळाच्या निर्जीव पट्ट्याला अंधारामध्ये साप समजून आपण घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे? हे कशाचं उदाहरण आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 3 इंद्रिय भ्रम याचं योग्य उत्तर आहे पहा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपत्ती कोणी मांडली? तर मित्रांनो कोणी मांडली? तर अल्बर्ट बांदुरा यांनी याची
मांडलेली आहे. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण होय? तर मित्रांनो कोण होय तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 2 बी.एफ. स्किनर. ऑप्शन क्रमांक 2 बी.एफ. स्किनर याचं बरोबर उत्तर आहे पहा. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यामधील कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या कोणत्या प्रकारच्या असतात. सगळं खोटं असतं परंतु ते त्याला शास्त्रीय शब्द कोणता आहे? तर मित्रांनो हे काय बघा सृजनात्मक याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर मित्रांनो कुर्ट लेवनी या मानसशास्त्रज्ञाने मांडली होती पहा. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उत्पत्ती कोणी मांडली? तर मित्रांनो कोणी मांडली? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 जड यांनी मांडली पहा. व्यक्तिवातीच्या भोवतालचे वातावरण यांच्यामधील आंतरक्रियेमधून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असं कोणाचं मत आहे? तर मित्रांनो असं कोणाचं मत आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 4 कोहलर यांचं मत आहे पहा. कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? तर मित्रांनो मनाने केलेली धडपड म्हणजेच काय तर अवधान होय. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 अवधान. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असं कोणी म्हटलं आहे? तर मित्रांनो असं कोणी म्हटलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक 1 जुर्री. ऑप्शन क्रमांक 1 जुर्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्याचा त्याचा उपयोग होतो. हे कोणत्या संक्रमणाची उदाहरणं आहेत? कोणत्या संक्रमणाची मित्रांनो या धन संक्रमणाची उदाहरणं आहेत पहा. कोणत्या? धन संक्रमण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की विकास अवस्थेमधील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो काय म्हणून ओळखलं जातं तर याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 किशोर अवस्था याचं उत्तर आहे पहा किशोर अवस्था. स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलं आहे? तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असं रॉस याने म्हटलेले पहा. लक्षात ठेवा रॉस. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका गढून जातो की त्याला स्थळ काळाचं टिंब मध्ये राहत नाही. अनावधानाचं कोणतं उदाहरण आहे? या उदाहरणाला काय नाव आहे? तर हे अभ्यस्त भान राहत नाही याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बाह्य उद्दीपकासंबंधित मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात? तर या क्रियेला काय म्हणून ओळखलं जातं तर लक्षात घ्या मित्रांनो तर संवेदना. ऑप्शन क्रमांक 3 संवेदना आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. च्या वातावरणासाठी उद्दीपाची गरज असते हे या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी जर पाहिलं तर सर्व विधाने बरोबर आहेत पहा. खालीलपैकी कोणत्या वातावरणामध्ये बालकाचा भाषाविकास चांगला होईल? तर कोणत्या वातावरणामध्ये होईल मित्रांनो तो संयुक्त कुटुंबामधील सदस्यांनी बालकाशी निरंतर आंतरक्रिया जर केली तर मित्रांनो भाषा विकास चांगला होईल पहा. वयाच्या किती वर्षापर्यंत भाषेचा विकास होतो? तो वयाच्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 6व्या वर्षापर्यंत बघा भाषेचा विकास होतो. लक्षात ठेवायचं आपल्याला 6व्या वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बाल्यावस्थेमध्ये भाषिक कौशल्यातील पहिलं कौशल्य म्हणजे टिंबटिंब होय. तर टिंबटिंब होय म्हणजेच काय? दुसऱ्याचं बोलणं समजणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब ही चिंतन विचार प्रक्रिया नाही. तर कोणती चिंतन विचार प्रक्रिया नाही? तर केंद्रानुगामी याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे ज्ञान संपादन ज्ञान संवर्धन आणि ज्ञानाचं उपयोजनाचं साधन आहे. तर कोणता आहे मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक ब भाषा ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. भाषा ही एक टिंबटिंब आहे. काय प्रश्न आहे पहा. भाषा ही एक टिंबटिंब आहे. तर मित्रांनो चिन्ह व्यवस्था ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय आहे पहा चिन्ह व्यवस्था आहे. भाषाग्रहण क्षमता प्रत्येक बालकामध्ये बघा भाषाग्रहण क्षमता प्रत्येक बालकामध्ये काय असते उपजत असते पहा. पुढचा प्रश्न आहे पहा टिंबटिंब हे ज्ञानप्राप्तीचं सर्वाधिक प्राथमिक आणि मूलभूत कौशल्य आहे. तो कोणता आहे? तर श्रवण याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक श्रवण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वाचन शिकविताना प्रथम तंत्र वापरलं तर कोणतं तंत्र मित्रांनो पहा आणि ओळखा हे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पहा आणि ओळखा. भाषा व शिष्टाचार टिंबटिंबतून शिकले जातात. भाषा आणि शिष्टाचार मित्रांनो दिग्दर्शन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क दिग्दर्शन. सामान्यपणे बालक ध्वनी ऐकून प्रतिक्रिया देणे केव्हा प्रारंभ करतात? तर पहा 6 ते 7 महिन्यामध्ये. किती? 6 ते 7 महिन्यामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा बालक हा सुरुवातीपासून काय आहे तर बहुभाषिक होते. नेक्स्ट आहे पहा
उच्च प्राथमिक स्तरावर मुलांची भाषा विकासाची दृष्टी सर्वात महत्त्वाची आहे. तर कोणती पहा, सुरतलेख याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, बालक आसपासच्या परिसराबद्दल काय विचार करतो आणि ते कसे वापरतो ही भाषा निश्चिती टिंबटिंबशी संबंधित आहे. तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे भाषा सापेक्षता. याचं भाषा सापेक्षताशी संबंधित आहे पहा. टिंबटिंबमध्ये अप्रत्यक्ष रूपामध्ये भाषा शिकली जाते. तर पहा, भाषा अधिगम याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक भाषा अधिगम. म्हणजे तर मित्रांनो, समाजातील मानवी घटकांचे प्रकार, जाती, वैशिष्ट्य, वय हे सुद्धा बरोबर आहे. स्त्री आणि पुरुषांनी आपली ओळख समजून घेणे हे सुद्धा बरोबर आहे. सामाजिक जीवनाचं संघटन करण्यासाठी मानवाने निर्माण केलेली संस्था हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की लिंगभाव ही टिंबटिंब अशी संकल्पना आहे. तर कशी पहा, समाजरचित याचं बरोबर उत्तर आहे पहा. लिंगभेदास पर्यायी शब्द म्हणजे कोणता आहे? लिंगभेदाला पर्यायी शब्द कोणता आहे? चला सांगा पटकन. तर लैंगिक असमानता याचं बरोबर उत्तर होईल. ते पहा, लिंगभेद ही संकल्पना बघा 4 नंबरचा प्रश्न आहे. लिंगभेद ही संकल्पना कशी आहे? नैसर्गिक आहे पहा. स्त्री आणि पुरुष यांच्या नैसर्गिकरित्या कोणकोणत्या बाबीमध्ये फरक आहे? तर पहा, शरीर रचना, शरीराचा आकार, देहधर्म आणि त्या अनुषंगाने स्वभाव वैशिष्ट्ये म्हणजेच काय मित्रांनो, वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य विधान आहे. लिंग ही संकल्पना मित्रांनो बघा, लिंग ही संकल्पना काय आहे? सापेक्ष संकल्पना आहे. कोणती? सापेक्ष. स्त्रीपणा आणि मर्दानीपणा हे वर्गीकरण कसं आहे? तर मित्रांनो, हे वर्गीकरण कसं आहे? तर लिंगभाव हे आहे पहा. पुढीलपैकी कोणतं विधान लिंगभाव भेद दर्शवतं? तर कोणतं भेद दर्शवतं मित्रांनो? तर भारतात स्त्रियांना राजकारणामध्ये 50% आरक्षण मिळालेलं नाही. हे विधान मित्रांनो काय आहे पहा? लिंगभेद दर्शवतं पहा. टिंबटिंब पासून लिंगभाव संदर्भात मुलामुलीमध्ये बीजारोपण झालं पाहिजे. तर कधीपासून झालं पाहिजे सांगा पटकन. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, कुटुंबापासूनच मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा, कुटुंब. समाज रचनेमधून लिंगभाव ही संकल्पना टिंबटिंबमध्ये रुजू लागते. तर कशामध्ये रुजू लागते? तर ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. समाजामध्ये, शाळामध्ये, कुटुंबामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लिंगभाव रचनेमध्ये कुटुंबाची जबाबदारी कोणती आहे? तर लिंगभाव रचनेमध्ये कुटुंबाची जबाबदारी पहा, मुलामुलांना शिक्षणाची समान संधी देणे, मुलामुलींच्या आरोग्याकडे समान लक्ष देणे, घरकामामध्ये मुलामुलींना समान संधी देणे, वरील सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब यांनी लिंगभाव रचनेमध्ये एकात्मिक भूमिका सांगितली. तर कुणी सांगितली मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक क, टेलकॉट पर्सनन्स यांनी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणत्या परिस्थितीमध्ये लिंगभेद आढळून येतो? तर कोणती परिस्थिती मित्रांनो? तर लक्षात ठेवा, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक म्हणजे वरील सर्वमध्ये आपल्याला आढळून येतं पहा. लिंगभाव समानता टिंबटिंबवर आधारलेली आहे. तर मित्रांनो कशावर आधारलेली आहे? स्त्री आणि पुरुष यांच्यामधील समान अंगभूत मूल्य, भेदाभेदीचा अभाव, स्त्री आणि पुरुष दोघेही समाजासाठी सारखेच आणि मौल्यवान म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य पहा. पुढीलपैकी लैंगिकतेचे प्रकार कोणते आहेत? मित्रांनो लैंगिकतेचे प्रकार कोणते आहेत पहा. आनंदी, सरळ आणि भिन्नलिंगी म्हणजे वरील सर्व मित्रांनो काय ते लैंगिकतेचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, हा समाजातला लागलेले एक कलंक आहे. तर मित्रांनो कोणता एक कलंक आहे आपल्या सर्वांना माहीत पाहिजे की लिंगभाव भेद हे याचं बरोबर उत्तर पहा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील कोणता गाभा घटक लिंगभावाशी निगडीत आहे? तर कोणता आहे मित्रांनो? सर्वांनी लक्ष द्या. ऑप्शन क्रमांक ड, स्त्री पुरुष समानता हे याचं योग्य उत्तर पहा. लिंगभाव सामाजिकरण ही टिंबटिंब चालणारी प्रक्रिया आहे. तर मित्रांनो ही कशी चालणारी प्रक्रिया आहे? तर आयुष्यभर चालणारी प्रक्रिया पहा. टिंबटिंब म्हणजे कोणत्या सिद्धांतानुसार जे वर्तन आपण मुलगा किंवा मुलगी यांच्याकडून अपेक्षलेले असते तेच मुलं मुली शिकतात. तर मित्रांनो कोणते? तर लक्षात घ्या सर्वांनी, ऑप्शन क्रमांक सामाजिक अध्ययन याचं बरोबर उत्तर पहा. स्त्री आणि पुरुष यांच्यामधील जैविक फरकास काय म्हणतात? तर या जैविक फरकास काय म्हणतात? लिंग असं म्हणतात पहा. काय म्हणतात मित्रांनो? लिंग पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लिंगभेद स्पष्ट होण्यास निष्कर्ष आणि संगोपन हे 2 घटक अभ्यासले जातात. तर कोणते 2 घटक हे अभ्यासले जातात? तर धार्मिक, ऑप्शन क्रमांक क धार्मिक. टिंबटिंबद्वारे लिंगाचं वर्तन ठरतं. मित्रांनो कशाद्वारे लिंगाचं वर्तन ठरतं? तर ऑप्शन क्रमांक ड, संस्कृती याचं बरोबर उत्तर पहा. पुढीलपैकी कोणतं विधान हे लिंगभाव रूढीबद्धता दर्शवतं?
तर कोणतंही मित्रांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. स्त्री अधिक भावनिक असते पहा. स्त्रिया जास्त चिडखोर आणि अशक्त असतात. पुरुष अधिक सशक्त असतात. हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लैंगिक छळ म्हणजे काय? तर बघा शारीरिक स्पर्श, त्याच्यानंतर कामो कामोद्दीपक प्रणय चेष्टा, शरीर सुखाची मागणी अथवा विनंती, लैंगिक वासनेला प्रेरित करणारे शेरी म्हणजे वरील सर्व याचं काय पहा बरोबर आहे पहा. टिंबटिंब हे शाब्दिक समालोचन आणि लैंगिक छळाचं उदाहरण आहे. तर कोणतंही मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक क अश्लील विनोद सांगणे. पुढचा प्रश्न मित्रांनो की पितृप्रधान संस्कृतीमध्ये कोणाकडे सत्ता असते? तर पितृप्रधानमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे कोणाकडे असते? पुरुषाकडे सत्ता असते पहा. पुढीलपैकी कोणतं विधान लैंगिक छळवादामध्ये येत नाही? कोणतं विधान आहे ते मित्रांनो लैंगिक छळवादामध्ये येत नाही? महिलांना कार्यालयामधील त्यांच्या पदाशी संबंधित काम करण्यास सांगणे. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 मुळे करण्यात मदत होती. तर मित्रांनो लक्षात ठेवा. याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क प्रतिबंध आणि मनाई याचं बरोबर उत्तर आहे पहा. शाळेमधील कोणत्या कृतीमधून लिंग भेदभाव संबंध दिसून येतो? शाळेमध्ये तर पहा मुलांना वारंवार बोलवलं जातं, मुलांकडे अधिक लक्ष दिलं जातं, मुलांच्या खेळावर मुलींच्या खेळापेक्षा जास्त पैसा शाळा खर्च करते, म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे सामाजिक संघर्षाचं उदाहरण आहे. तर मित्रांनो कोणतं आहे? सासू सुनेमधलं वाद याचं बरोबर उत्तर आहे पहा. ग्रामीण अथवा शहरी भागामध्ये सर्वात जास्त लिंग पक्षपाताचं ठिकाण म्हणजे कोणतं आहे? ग्रामीण भागामध्ये. तर ग्रामीण भागामध्ये मित्रांनो कोणतं आहे? तर लक्षात ठेवा सर्वांनी. कुटुंब, शाळा, समाज म्हणजे तिन्ही विधानं काय आहेत पहा बरोबर आहेत पहा. वरील सर्व बरोबर आहेत. वर्गामधील आंतरक्रिया निरोगी आणि लिंग भावास अनुकूल होण्यासाठी शिक्षकांनी कोणती बाब विचारात घेतली पाहिजे? तर शिक्षकांनी मित्रांनो वर्गामधील चर्चेत वर्चस्व गाजवणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थी समूहाचं वर्चस्व कमी करणे ही बाब या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे. विज्ञान विषयामधून लिंग समभाव प्रस्थापित करण्यासाठी कोणते उपक्रम राबवण्यात येतील? तर पहा मित्रांनो सर्व प्रयोगांमध्ये मुलं आणि मुलींना सहभागी करून घ्यायचं आहे. रासायनिक अभिक्रिया शिकवताना घरगुती उदाहरणाचा वापर करायचा आहे. आशयाला अनुसरून स्त्रीशास्त्रज्ञाची उदाहरणं सुद्धा द्यायची पहा. वरील सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा. टिंबटिंब विषयामधून लिंग समभाव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी लिंग भाव समावेशक साधनांचा वापर केला पाहिजे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ब भाषा याचं बरोबर उत्तर पहा. पुढीलपैकी कोणता शब्द लिंग भाव समावेशक साधने आहे? तर मित्रांनो कोणता आहे पहा? ऑप्शन क्रमांक क मानवी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लिंग भेदभाव नष्ट करण्यासाठी शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धती वापरल्या पाहिजेत? तर मित्रांनो कोणत्या अध्यापन पद्धती? तर बुद्धिमंथन, प्रश्न उत्तर, नाट्यकरण म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. लिंग लिंग समभाव निर्माण करण्यासाठी नवीन मूल्यांची रुजवणूक कोणत्या बाबींच्या माध्यमातून करता येते? तर कोणत्या बाबीच्या माध्यमातून? तर लक्षात ठेवा मित्रांनो. तर अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि प्रशासन याचं बरोबर उत्तर आहे पहा. पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचं जास्त प्रतिनिधित्व याचं उदाहरण आहे. तर कशाचं उदाहरण आहे मित्रांनो? तर लिंग पूर्वाग्रह याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटलं आहे? तर असं कोणी म्हटलं आहे? तर स्टर्न. ऑप्शन क्रमांक 1 स्टर्न यांनी म्हटलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी मांडलं? तर मित्रांनो असं कोणी मांडलं? तर लक्षात घ्या. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अल्फ्रेड बिने. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे अल्फ्रेड बिने याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे असा विचार कोणी मांडला? तर असा विचार मित्रांनो कोणी मांडलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 डॅनियल गोलमन. ऑप्शन क्रमांक 4 डॅनियल गोलमननी मांडलेलं आहे पहा. हे साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे टिंबटिंब होय. याला काय म्हटलं जातं? तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 प्रेरणा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रेरणा. अध्यापन हे अध्ययनार्थी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर काय आवश्यक आहे? लक्षात घ्या मित्रांनो. तर प्रवर्तन. ऑप्शन क्रमांक 1 प्रवर्तन याचं बरोबर आहे पहा.
इसवी सन 1921 साली दक्षिण मूर्ती या ठिकाणी बालविंदर नावाची शिशुशाळा कोणी चालू केली होती? तर मित्रांनो, कोणी चालू केली होती? तर गिजूभाई बदेका यांनी ही चालू केली होती. पहा, गिजूभाई गदेका. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापन म्हणजे काय? तर परिणामकारक अध्ययन याचं बरोबर उत्तर आहे. पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की क्रियात्मक क्षेत्रामधील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता आहे? तर योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 4. अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूक संधिकरण आणि स्वाभाविकरण याचं बरोबर उत्तर आहे. पहा, खाली काही वर्तनबद्दल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तनबद्दल कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर यामधील आपल्याला योग्य तो ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो हे याचं बरोबर उत्तर आहे. पहा, खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारे नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, अध्ययन क्षमता असलेले याचं बरोबर उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर मित्रांनो, कोणत्या स्वरूपाची असते? तर याचं योग्य उत्तर आहे. पहा, ऑप्शन्स क्रमांक 2. शारीरिक आणि मानसिक याचं बरोबर उत्तर आहे. पहा, अध्यापन शास्त्र म्हणजे काय? तर अध्यापन शास्त्र म्हणजे पद्धती आणि प्रतिमान, तत्वे आणि नियम, अध्यापन आणि सूत्रे म्हणजे वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारामध्ये कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? तर मित्रांनो, कशाचा सल्ला देतील? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. डाळी, पालेभाज्या, दूध याचं बरोबर उत्तर आहे. पहा, खालील पर्यायामधील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता येईल? तर सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता येईल? तर शहामृग येईल. पहा, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतील? मित्रांनो, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतील? तर लक्षात घ्या मित्रांनो, कीटक नियंत्रणासाठी याचं बरोबर उत्तर आहे. पहा, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? तर मानवाचे मित्रांनो किती दात पाडल्यानंतर पुन्हा नव्याने येतात? तर 20 याचं बरोबर उत्तर आहे. पहा, पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार होतात? जास्त तांबे याचं बरोबर उत्तर आहे. पहा, खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. तर बघा, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे. पहा, स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर लक्षात घ्या मित्रांनो, निकेल याचं बरोबर उत्तर आहे. पहा, अणूमधील इलेक्ट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेमध्ये कसं असतं? तर कसं असतं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. फारच कमी असतं. पहा, लक्षात घ्या, फारच कमी. खालील पर्यायापैकी निसर्गामधील सफाई कामगार कोण आहेत? तर निसर्गामधले सफाई कामगार आहेत. पहा, ऑप्शन क्रमांक 3. घार. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन आणि 14 न्यूट्रॉन आणि 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती? तर अणू ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती? तर 27 याचं बरोबर उत्तर होईल. किती? 27. सौर घाटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? तर मित्रांनो, कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे. पहा, ऑप्शन क्रमांक 4. सर्वच ठिकाणी. कुठं कुठं? आकाशामधील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण्याचं शीतकपाट म्हणजे फ्रीज, वीजतापक, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशामध्ये पाणी उपसणारे पंप हे याचं बरोबर उत्तर आहे. पहा, जागतिक आरोग्य दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4. 7 एप्रिल याचं बरोबर उत्तर आहे. पहा, राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, नागपूर आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पहा, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर विधान ओळखायचं आहे. तर मांसाहारी सजीवे द्वितीय भक्षक आहेत हे याचं बरोबर उत्तर आहे. पहा, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमामध्ये खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? तर कोणता घटक येईल मित्रांनो? पदार्थाचे गुणधर्म हा घटक यामध्ये येईल. पहा, खालील पर्यायापैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था याची आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची. पहा, तर मित्रांनो 2 नंबरची जोडी या ठिकाणी चुकीची. पहा, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आर्य समाज स्थापन केला का? हे चुकीची. बाकी पहा, राजा राममोहन राय ब्राह्म समाज, पंडित रमाबाई शारदा सदन, आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी प्रार्थना समाज. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण,
की प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारं खालील पर्यायापैकी कोण आहेत? तर कोण आहेत? तर बघा लोकमान्य टिळक याचं बरोबर उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पहा, मुरुंब देवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी कोणती नावे नव्याने दिली होती? तर बघा राजगड आणि विशालगड हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील पर्यायामधील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामधील मंत्रिपद आणि त्यांची कामे याची आपल्याला योग्य जोडी ओळखायची पहा. तर मित्रांनो याची योग्य जोडी काय होईल पहा. सचिव आज्ञापत्रे तयार करणे ही याची योग्य जोडी आहे. मानवी उत्क्रांतातील ताठ करण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता? ताठ करण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या कोणता आहे तर होमो इरेक्टस याचं बरोबर उत्तर आहे पहा. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो याचं कारण काय आहे? तर याचं कारण एकच आहे मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे याचं कारण आहे. खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचं सरोवर नाही? तर गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं नाही मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 सांबर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला समान संबंध ओळखून प्रश्न सोडवायचे आहे पहा. रायगड अलिबागला आहे तर वांद्रे या ठिकाणी काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, वांद्रे पूल कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई उपनगर याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर बघा हिमबर्फाचं गुणधर्म समान असतात हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बरोबर. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? आसामची सीमा तर 7 राज्यांना संलग्न आहे पहा. राष्ट्रपती हे टिंब नसतात. तर राष्ट्रपती मित्रांनो देशाचे वास्तव प्रमुख नसतात पहा. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर कोणत्या सूचीमध्ये आहे? तर समवर्ती सूची याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील पर्यायामध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर बघा जागतिक व्यापार संघटना WTO ही या ठिकाणी गटात बसत नाही. इतिहास विषयाचा त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा मित्रांनो, राजकीय सामाजिक आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे फक्त ब याचं काय पहा बरोबर आहे बा फक्त ब. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणतं विधान बरोबर आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं पण घालतो परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.